नवी मुंबई महानगर पालिका की स्थायी समिति की स्थापना आज हुई, जिसमें अशोक पाटिल को सभापति के रूप में चुना गया। 6 वर्षों से रिक्त रही स्थायी समिति के सदस्य भी इस अवसर पर चुने गए। नवनिर्वाचित सभापति अशोक पाटिल ने कहा कि समिति को स्पष्टता और सत्यनिष्ठा के साथ चलाया जाएगा और किसी भी प्रकार का गड़बड़ या गलत कार्य बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने यह भी कहा कि पिछले कुछ वर्षों में प्रशासक व्यवस्था के तहत हुए अच्छे कार्यों का स्वागत किया जाएगा, लेकिन यदि किसी प्रकार की गड़बड़ी पाई गई तो उसके खिलाफ उचित कार्रवाई की जाएगी। स्थायी समिति की स्थापना से महानगर पालिका के आर्थिक और प्रशासनिक निर्णयों में गति आने की उम्मीद है। स्थायी समिती म्हटलं की या नवी मुंबई शहराचा एक वेगळा घटक आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना मी सर्व माझ्या सभागृहातील सदस्यांचं, स्थायी समिती सदस्यांचं मनापासून या ठिकाणी सहकार्य घेईल। आपण पत्रकार बंधू सुद्धा नेहमी मला सातत्याने सहकार्य करालच। माझे या ठिकाणी नवी मुंबईतील सर्व नागरिक असतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरातला जो नागरिकांच्या करातून आलेला पैसा हा योग्य ठिकाणी नागरिकांसाठी ज्या कामाची आवश्यकता आहे त्या काम करण्यासाठी नक्कीच या आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी खर्च केला जाईल आणि त्या ठिकाणी त्यांची कामं केली जाईल। चुकीच्या गोष्टी आल्यानंतर त्या गोष्टी खऱ्या अर्थाने ते योग्य आहे काम करण्यासाठी की नाही याची सुद्धा तपासणी केली जाईल। त्यामुळे ज्या या खुर्चीला प्रामाणिकपणे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ज्या विश्वासानं बसवलं त्या विश्वासाला कधी मी तडा जाऊन देणार नाही। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सातत्याने हरिल विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये ज्या पद्धतीनं मला या माझ्या सर्व मायबाप जनतेने, नागरिकांनी, रहिवासी बंधू भगिनींनी मला ज्या विश्वासानं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गेले 3 टर्म मला आणि माझ्या पत्नीला 1 टर्म असं 4 वेळा निवडून दिलं, ज्या विश्वासानं निवडून दिलं त्या विश्वासाला मी कधी तोड जाऊन देणार नाही। नवी मुंबई शहरामधल्या सर्व नागरिकांची कामं करण्याकरता मी कटिबद्ध राहील, प्रामाणिकपणे काम करेल, प्रभावीपणे काम करेल, यामध्ये कुठलीही शंका नाही। आपण आजच्या दिवसामध्ये सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि आजच्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने मला अतिशय मला आणि माझ्या परिवाराला आणि माझ्या आई वडिलांनी दिलेल्या आशीर्वादाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि दादा हे नाईक साहेब हे आमचे सर्वांचे या नवी मुंबई शहराची दिशा देणारे, नवी मुंबई घडवणारे आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत। त्यामुळे दादांचं आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद।